कावच्या घेतला महाराज आणि कढाईत दूध टाकलं. थोडे परमार्थिक होते भाई. घेतला कावच्या. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण महाराज महिन्यापासून हारायला सुरुवात केली. पण वातावरण आजच्यासारखं खराब होतं. कधी पाऊस कधी ऊन, कधी गार कधी पाऊस कधी ऊन. झाली ना माय सर्दी तिला. अगा गा 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 अशी सर्दी झाली माय माऊलीला. आणि बासुंदी तर करायची. आणि तेवढ्यात ते धुपत होते, लाकडं भिजलेले होते. तुम्ही लयच हसाले हो माऊली. महाराज बासुंदी जवळ 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 10 लिटरची 5 लिटरवर आली बाबा. आणि 5हून 4 वर आली, 4हून 2 वर आली. पण बाईला काय अशी सर्दी झाली, डायरेक्ट गोईंग टू यमपुरी. एक धार त्यात पडली महाराज. आणि तिनं फरकन दिशा असा कावच्या वाटला बा. पण समोर जावई बसलेला होता. पूर्वीच्या खिडक्या अशा होत्या, इकून तिकडं दिसत होतं. बाबा तुमच्या काळात तुम्ही गेले असाल क्या बात. असं इकून तिकडं दिसायचं महाराज. आणि बाकीच्याला दिसलंच नाही. आता मग त्याच्यासोबत 2-3 जण गेलेले होते. त्याला काही मिळालंच नाही महाराज. पण या गाड्याला दिसलं बा, त्यानं पणच केला बा. तसा प्रभू रामचंद्राने धनुष्य मोडून पण केला होता सीता मातेसोबत लग्न करायचं. तसं ना मनाशी पण केला. मेलं तरी हरकत नाही, पण बासुंदी खरवली गड्या महाराज. स्वयंपाक आणला वाढून सासूबाईनं. ह्या बासुंद्याच्या वाट्या आणल्या आणि ठेवल्या ना समोर महाराज. मग त्याच्यासोबत 2-4 जण गेलेले होते 2-4 जण. दादा आपणच गेलो असं समजा. आपणच नाही असं समजा, म्हणजे लोकांना कळण लवकर. हे हा होय होता ते होता ते, मग आमकेन तमकेन ते नाही जमत. आपणच होतो असं गेलो बुवा आपण. मग आता ते मला झालं माहीत, पण या दोघाला माहीतच नाही ना. तिकडं चौकदार बाबाला माहीत नाही. आपल्याला ना ते सगळ्याला घेऊन जायचं कीर्तनात. नेलं बाबाच तुम्हाला नेलं बाबा, तुम्हाला बी नेलं. मग काय झालं महाराज, बासुंदीच्या वाट्या आल्या वाट्यासमोर अशा वाट्या आल्या महाराज. बाबानं 2-3 वाढल्या. चौकदार बाबाकडे पाहायला अशा वाढल्या 2-4 त्यानं. बाप्पाच्या वाल्यानं 2-3 वाढल्या. आता माझ्या पुढे वाट्यावर वाटे यायला लागले. पण मला माहित होतं बासुंदीत काय महाराज. आपण हात नाही लावला बा. मग आता काय झालं हे कळलं सासूबाईला. मग सासूला कळलं आणि याच्या वाट्या चालू यायला म्हणतो दम धरा दम धरा. हे महाराज तुम्ही काय बाबा, गावरान दूध होतं अशी बासुंदी म्हणे. अजून आणा सासूबाई, आणा अजून. अरे दम धरा ऐका ना. हे महाराज आता काय सांगा तुम्हाला, आम्हाला लोक तसंच करते ना. वाढ यायला भेटत नसते. आम्ही का भिकारी का असं म्हणते लोक. बाबा वाढायला गेले की ते बायकोन म्हणतात आण वाढ अर्धी वाढ. अरे काय धंदा आहे महाराज. मग असं महाराज त्या ठिकाणी हात बघायला वाढलं. पण मग सासूबाईला काय कळलं, मेहुणी म्हणे बाबा दाजी नेमकं काय झालं बाबा तुम्हाला, तुम्ही बासुंदी खाय ना बाबा. कोण खाय ना म्हणे. ती जरा लाडतच झाली. दाजी घ्यावाच लागते म्हणे तुम्हाला. मेहुणीचं नातं नाजूक ना महाराज. ती म्हणे घ्यावाच लागतं दाजी. ते मला काय माहित नाही, मी ताईला सांगन. ती म्हणे ताईला नाही ताईच्या बापाला सांग. नाही खा अजिबात जमत नाही म्हणे. मग आला महाराज सासरा. अरे पुरीच्या बापाचं अंतकरण असतं महाराज. अहो वाटलं अहो दाजी आपलं जावई बापू, अहो काय तुमची मन इच्छा असेल ना मी ती पुरी करतो. ते वाड्याकडचं ठोकतो म्हणे वावर आणि तुम्हाला सोन्याचा डाग करतो म्हणे. तरी घ्या बासुंदी. ते म्हणे मामा डाग नको काही नको म्हणे. तुमच्या हातानं हीच पेन म्हणे मी, पण बासुंदी खाणार. काय पेन म्हणे हीच, पण बासुंदी खाणार नाही म्हणे. एवढं कायच बिघडलं म्हणे बाबा. तुम्ही सांगा ना म्हणे बाबा. लागली ते मेहुणी करून देतो म्हणे तुम्हाला. पुन्हा मेहुणी नको काय नको म्हणे. 1 किलोच का धरलो मी, 2-2 नेऊन काय करू म्हणे. खाराव म्हणे आमच्या इथं प्रश्न आहे, जमतच नाही म्हणे.
महाराज आल्या सासूबाई रडू लागल्या. तुमचं बाई नेहमीच असंच करतं. मी शेजारनी कुणा आणलं जाळलं. आता सासूबाई म्हणे तुम्ही मला सांगा झाकली 1.25 लाखाची आत येऊन सांगू का इथं सांगू यायच्या समोर हे भाडा भाडा बाहेर काढते. ते म्हणे या बाई आत. मग मला सांगा म्हणे नेमकं काय खाऊ म्हणे. बासुंदी खाऊ ते खाऊ कळलं ना तुम्हाला. काय खाऊ म्हणे मी का शहा मुरवे का पाणी पाणी दूध दूध वाढायला आणि ते बाकीचं सोडायला म्हणे. ती म्हणे बरं 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 गप्रा महाराज. मग या एक लक्षात घ्या महाराज दृष्टांत सोडून द्या. दृष्टांत हा विनोदासाठी झालाय समजण्यासाठी झाला पण सिद्धांत पदार्थ पडून घ्या महाराज. अरे जी बासुंदी जावयासाठी केली ती आम्ही खाल्ली काय ये ना खाल्ली काय नाही ना खाल्ली काय त्याचा उपयोग नाही महाराज. जावयानं खाल्ली नाही ना नाही तरी गेला जन्म वाया महाराज. ती बासुंदी वाया गेली हो. आता तर कळलं ना पहिलं चरण तुम्हाला. नाही तरी गेला जन्म वाया. असा जन्म तुमचा वाया घालू नका महाराज. याच्या पलीकडे जाऊन सांगू का तुम्हाला हे जरी नाही कळालं तरी बाप मसना गेला महाराज. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. काय महाराज जगद्गुरु तुकोबरायाने कळकळीची विनंती करून सांगितली ना तुम्हाला नाहीतरी तुमचा जन्म वाया जाणार आहे महाराज. मी सांगितलं तुम्हाला सांगावं कोणाला महाराज ज्याला कळतं त्याला सांगावं आणि ते त्याच्या हिताचं असेल तर सांगावं त्याला करता येतं असेल तर सांगावं. नाही तर मी एक जणाला म्हणलं त्याला पावताच येत नाही आणि पाहुणाला घेऊन गेलो आणि त्याला मी पाण्यात टाकलं आणि मला गंज हात पाय असे मांडे घालून पाण्यात पावता येतं आणि त्याला काहीच करता येत नाही. त्याला म्हणलं मार उडीचं जमन का मरण ना ते मरण नाही का ते त्याला पावताच येत नाही म्हणल्यावर महाराज मग त्याच्या हिताची गोष्ट आहे का महाराज. असंच वाटलं ना दोघं जण आम्ही येत आलो महाराज. आम्ही काय केलं महाराज एक जणापाशी आम्ही थोडं चहासाठी थांबलो महाराज. त्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. गप्पा 1 तासापासून चालल्या होत्या. विचारलं दुकानदाराला मी बाबा गप्पा केव्हापासून आणते. ते म्हणे 1 तासापासून आणते. काय गप्पा होते द्यायचं माहिती आहे का मोदी साहेबाचं शर्ट किती लाखाचं असेल किती लाखाचं मोदी साहेबाचं शर्ट असेल ते त्याच्या हिताचं आहे का त्याच्या कामाचं आहे का त्याला देणार आहे का ते नाही ना देणार महाराज. मग एक लक्षात असू द्या महाराज. दुसरी गोष्ट म्हणजे काय सांगितलं बाबा ज्याला करता येतं त्याला सांगावं ज्याच्या उपयोगाचं असेल तर सांगावं. हे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेलं महाराज. मग आपल्याला काय करायचं महाराज. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार आपण सांगतो मी तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार असा आहे महाराज. एकदा महाराज वैकुंठाला गेले तुम्हाला वैकुंठाला गेले स्वतः महाराज देवाला नेहला देवदूत आले होते महाराज. जगद्गुरु तुकोबरायाला जगद्गुरु तुकोबरायाला नेण्यासाठी देवदूत आले महाराज. त्या ठिकाणी देवदूत आले आणि जगद्गुरु तुकोबरायाला घर विचारत देहूमध्ये गेले महाराज. जगद्गुरु तुकोबरायांच्या देहूमध्ये गेल्यानंतर विचारू लागले तुकाराम महाराजांचं घर कोणतं आहे हो. अहो त्यावेळी महाराज जगद्गुरु तुकोबरायाला संत तुकाराम महाराज म्हणत नव्हते तुकोबराय म्हणत नव्हते महाराज. कोणत्या तुक्याचं घर पाहिजे म्हणत होते तुम्हाला.
अरे ज्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा पाण्यावरती असा लह्यासारखा तारतोय महाराज, त्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार साधा सुद्धा असेल का महाराज? तार येल्या जैसा लह्या जळी दगडा सहित वया, दगडा सहित वया, तारी गेल्या जैसा लाया, दगडा सहित वया. असे हे जगद्गुरु तुकोबराय महाराज. आणि त्याला नेण्यासाठी विमान आलं होतं महाराज. देवदूत आले त्या ठिकाणी महाराज, आणि महाराज जगद्गुरु तुकोबरायांचं घर विचारलो आणि गेले जगद्गुरु तुकोबरायांच्या घराकडं. अरे त्या ये देवदूताला पाहिला, जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज. अरे पाणी यासाठी आलं, अरे जगाच्या मालकाला माझं भजन आवडलंय, अरे जगाच्या मालकानं मला बोलवलंय, अरे आनंद 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 झाला या जगद्गुरु तुकोबरायाला. अरे विमान आलंय, विमान आलंय, विमान आलंय. या तुकाराम महाराजाला नेण्यासाठी देवाचं विमान आलंय. हा आनंद जगद्गुरु तुकोबरायाला झाला महाराज. पण या आनंदामध्ये स्वतःच्या धर्मपत्नीला घेऊन जावं अशी मनात इच्छा झाली आणि गेले महाराज जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या पत्नीकडं. विचारू लागले तिला, अगं येतीस का माझ्यासोबत? अरे वैकुंठावरनं विमान आलंय. ज्या लोकांना लय भरोसा आहे ना बाबा, आपली बायको आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार आहे. करुणात तर आपल्याला दिसलंच महाराज, दाखवून दिलंय करुणामध्ये महाराज आपल्याला. नाही कोणाचे कोणी तुझे तुमच्या महाराज. नाही रे, नाही कुणाची कोणी महाराज. अरे ज्या जगद्गुरु तुकोबरायांना वाटलं बाबा आपण आनंदाला चाललोय वैकुंठाला,
स्वतःच्या धर्मपत्नीला विचारावं, येतीस का माझ्या बरोबर आवले, अगं येतीस का माझ्या बरोबर. त्यावेळेस महाराज जगद्गुरूच्या धर्मपत्नीने सांगितलं, तुम्ही व्हा म्हणे पुढं, आपली भागीरथी माग आहे ना म्हणे, तिचं पाहावं लागेल. तुम्हाला तर लागला येणं म्हणे त्या पांडुरंगाच, त्याच्यामध्ये पुरीचं वाटलं व्हायन म्हणे, दोघं गेले, ह्या पुरीला कोण पाहिजे महाराज. त्यावेळी जगद्गुरु तुकोबारांना वाईट वाटलं महाराज. हा बाबा गेले कोण्या होते वाईट वाटलं महाराज. त्यावेळी महाराज जगद्गुरु तुकोबराय आले महाराज. पुढं आल्यानंतर भावकीतले एक दोघाला विचारतात, चालता का माझ्या बरोबर. तू याला झाला म्हणे, त्याबरोबर आम्हाला याला करतो का म्हणे, जा म्हणे का म्हणा धंदा म्हणे तुला काही. उठलं की सुटला सापता, उठलं की सुटलं सापता. अरे सापता का म्हणे, नाही म्हणे, निघ म्हणे. महाराज जगद्गुरु तुकोबरायला बोलून काढून दिलं आणि गेले ना महाराज. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, पण त्या ठिकाणी महाराज बंबाजी बुवा सारखा माणूस त्या ठिकाणी महाराज होता आणि तो मनोमन इच्छा करत होता, अरे या जगद्गुरु तुकोबरायानं जर एकदा या बंबाजी बुवाला विचारलं असतं तर हा बंबाजी बुवा हसत हसत जगद्गुरु तुकोबराय सोबत. पण देवाची लीला काही साधी नसते महाराज. अरे या जगद्गुरु तुकोबरायला वैकुंठाला गेले या सांगण्यासाठी महाराज शत्रूच पाठीमागे ठेवला. कोण ठेवला, अरे ज्या बंबाजी बुवानं जगद्गुरु तुकोबरायला काट्याच्या काठीनं मारलं महाराज. काळं निळं अंग झाले तरी जगद्गुरु तुकोबराय मोठ्यापणानं त्याच्या घरी जातात. अरे आज कीर्तनामध्ये बंबाजी बुवा दिसाना, बंबाजी बुवा दिसाना, अहो माझं चुकलंय का, चला कीर्तनाला. आज म्हणून कोणी तसं, दादा बाबा तुम्हाला जर तुमच्या एखाद्या स्वाप्त्यानं आणलं, तुम्ही त्याच्या घरी जासान का, काठीच घेऊन जासान ना, धोई हातानं टाकतात. तसं नाही ना महाराज. ते जगद्गुरु तुकोबराय होते बाबा, गेले महाराज वैकुंठाला गेले, पण भागीरथीनं धावा केला ना महाराज. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी तरी धावा, भागीरथी तरी धावा, भागीरथी तरी धावा. अरे पोरीनं हाक मारली, बाबा बाबा या ना, तुमची भागीरथी वाट बघते बाबा. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठावरनं घरी आले महाराज. अरे असाच नाता असताना बाबा लेकीचा आणि बापाच. अरे प्रसंगाना जरा डोळ्यासमोर, अरे लेक वाटा लावताना महाराज. अरे जोपर्यंत माय बाप जिवंत आहे ना दादा, तोपर्यंत विचारा रे दादा आई वडिलांना. मुलींना एक विनंती आहे तुम्हाला, माय बापाला विचारा महाराज. असाच एक प्रसंग होता. अरे आई मुलीच्या जीवनातला गुंता कसा काढते सांगतो जरा तुम्हाला. नगर जिल्ह्यामध्ये सत्य झालेली घटना आहे बाबा. अरे एका मुलीला फसून लग्न केलं जातं दादा. अरे मुलगा दारुडा नाही, व्यसनी नाही असं सांगून त्या मुलीचं लग्न केलं जातं बाबा. अरे 5-6 महिने उलटून जातात आणि त्या मुलीचा नवरा हा दारुडे असतो. एवढा दारू पितो, एवढा मारतो महाराज तिला की बाप मुलगी मरावी इतकं तिला मारत राहतो महाराज. कदरते ती मुलगी, शेवटी आईकडे जाते. आई अगं काय पाहून मला दिलंय, अगं मरण मी एखाद दिवशी, अगं पिऊन येतोय, असा मारतोय की मरायची मी एखाद दिवशी. मला घेऊन चाल तुझ्याकडं, अगं मला ठेवून घे, मी मरण का आई, अशी हाक मारते माय. पण आईचं काळीच होतं ना, अगं गंज बाबे मी हाय तोपर्यंत तुला सांभाळील, पण या मागच्यांचा काय भरोसा आहे, तुझ्या दादाचा काय भरोसा आहे. अरे मी जिवंत आहे तोपर्यंत तुला सांभाळील, मी इकडं आणेल तुला. पण एक काम कर ना बाबे, अजून 6-7 महिने तू काढलाय, अजून 6-7 महिने काढ. एखादा मुलगा तुझ्या पदरात पडू दे, मी तुला घेऊन जाते. तो तुझा उद्धार करता होईल, तुला सांभाळील, तुझा आधार होईल. पण मी गेल्यानंतर तुझे हाल होतील बाबे. आज कितीक जणांचे दार या बहिणीचे भावासाठी बंद झालेत महाराज. 90% नाही तर 80% प्रकरण आज बहिणीचे भावाचे प्रकरण चालू आहे महाराज कोर्टामध्ये, संपत्तीसाठी आहे. अरे पहिला काळ काय होता दादा, गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग, सक्रातीच्या सणाचं बाई नवल मोग ग,
प्रेम होतं महाराज भावा बहिणीचं. ते प्रेम राहिलं का हो दादा आता? नाही ना राहिलं महाराज. अरे बरेचशा लग्नामध्ये आत्या पोरा भाषाच्या लग्नामध्ये नाहीये. ते गुरुमामा आलाय, गुरुमामा आणि गुरु आत्या असं बुटानं हाणलं पाहिजे बाबा. सख्खे नाते सोडून द्यायचे. गुरु आत्या, गुरु बहीण, गुरु मावशी. अरे शेवटी भावकीचा मेला तर भावकीचेच लागत आहेत. हे लक्षात ठेवा. सोयराच लागतो रूपा चिटकायला. एक लक्षात ठेवा महाराज, दुसरं कोण येत नाही महाराज. रक्ताचंच नातं लागत आहे महाराज. हे ध्यानात ठेवा. हे गुरु भाऊ गुरु बहीण कवर आहे. अरे लोभासाठी धनासाठी तुमच्या पाठीमाग महाराज, पण खरं नातं बहीण भावाचं महाराज, रक्ताचं नातं आहे. अरे कोण हारलं सांगतो तुम्हाला. रावणासारखा धनुर्धानी, अरे ज्याची लंका सोन्याची होती, बिभीषण फिरला, रावण हारला. आलं का लक्षात तुमच्या महाराज? रामायणामध्ये झालंय महाराज. एवढं मोठं रामायण घडलंय. यानंतर तुम्हाला सांगतो महाराज, अशा अनेक प्रकरण आहेत. आपल्याकडे वेळ कमी राहिला दादा. मग काय झालं दादा, त्या आईनं रिक्वेस्ट केली त्या मुलीला, हात जोडले, बाबे माझा ऐक, 6 महिने काढलेस तू, अजून थोडे दिवस काढ, एखादा मुलगा हो दे, मुलगा झाला की मी तुला इकडं आणते म्हणून महाराज. असं करत 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 दादा 1-2 वर्ष उलटून गेले. ताईला दिवस गेले. आईनं घेऊन आली आई महाराज. घरी आणल्यानंतर ताईला घोड असा मुलगा झाला. मुलगा झाला दादा, मुलगा झाला. आपोआपसात महाराज माहेरचं प्रेम वाढलं, सासरचं प्रेम वाढलं. अरे नवरा येऊ लागला, काजू बदाम आणू लागला त्या बायकोला खायला. सासू येऊ लागली, अरे जोड्याचे जोडवे घेऊन येऊ लागली, हातातले कडे घेऊन येऊ लागली, पायातले वाळे घेऊन येऊ लागली महाराज. आपण म्हणते प्रेम वाढलं दादा. असं प्रेम वाढलं, असं प्रेम वाढलं की आईचं प्रेम कुठंतरी क्षणात नष्ट झालं महाराज. दूर झाली ना आई. अरे ते मुलगा वाढत 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 जवळपास 2-1 वर्षाचा झाला. अरे गेली ना ताई तिच्या घरी निघून. आईचं वय झालं महाराज. आई 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 मराला टेकली. मुलगा वाढला 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 महाराज. मुलगा इंग्लिश स्कूलला जाऊ लागला, मुलगा शाळेत जाऊ लागला. आई फोन करू लागली, अगं ताई ये ना ग, ये ना, मला पॅरलेसचा झटका आलताय ग, साम्य झटका डॉक्टरनं सांगितलंय, मी ऍडमिट आहे ग, एकदा बघून जा, भेटून जा. अगं ताईचं उत्तर आलं, अगं आई आले असतील. पोरगा 10वीला गेला ना ग आई माझा. कशी येऊ? पोरगा 10वीला गेला ना आई. येईल येईल, थांब थोडं कळ काढा, येते का आई? आई आई अहो आई गेली ना महाराज. आई गेली महाराज कोमामध्ये. जवळपास आईला पॅरलेस झाला. आईला दवाखान्यात ऍडमिट केलं. दादानं फोन केला, अगं ताई आई आता शेवटच्या स्टेपला आहे ग आई. ताई ये ना, शेवटचं बघायचं म्हणते का तुला, ये ये ग ये. अरे दादा आले असते ना, यांचा डबा माझ्या पाठीमागे. अरे बाब्याचे पेपर 12वीचे सुरू आहे, एवढे पेपर हो दे. आले म्हणून सांगायला. आई शेवटची घटका मोजू लागली. आईला समोर मरण दिसू लागलं. अगा 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 रे, ज्या मुलीसाठी एवढं केलंय, आज माझं रक्ताचं लेकरू माझ्या समोर नाही. अरे दादा बोल ना तिला, एकदा ये एकदा ये ग आई, शेवटची इच्छा आहे, तिला बघायचंय रे माझ्या डोळ्यानं, माझ्या लाडकीला बघायचंय. मी आपसात डोळे झाकील. एकदा बोलो ना दादा, बोलो रे दादा तिला, एकदा बोलो. शेवटचा फोन केला, ताई ये ना, आई शेवटची घटका मोजते, ये ना ये ना. नाही नाही ना दादा, तो पेपरून आला नाही, उद्या शेवटचा पेपर आहे त्याचा. हा पेपर संपला की त्याला घेते आणि लगेच पहिल्या गाडीने येते महाराज. प्रसंग डोळ्यासमोर आणा दादा. शेवटचा फोन गेला, आता तू कारण सांगू नको ताई, तुला आता येवाच लागतंय. आई गेली, आई गेली महाराज, आई गेली. आणि मग त्या ताईनं महाराज चप्पल पाहिली नाही, त्या अंगावरली कपडी पाहिली नाही महाराज. जशी फाटकी साडी होती, घर पुसत होती, त्याच वेगानं पळत सुटली महाराज. आई गेली रे, आई गेली रे, आई गेली, माझी आई गेली, रडू लागली महाराज. आणि बाहेर पडली, घराच्या बाहेर पडली. वेळ होती महाराज. अहो आई सकाळी गेली होती. अरे 100 किलोमीटरचं अंतर होतं. अरे बस जरी गेली असती तर बसची शेवटची गाडी होती, एसटी महामंडळापाशी आली. तिथे विचारलं, दादा मला अमक्या अमक्या गावाला जायचं. अहो ताई आत्ताच गाडी गेली, आता डायरेक्ट सकाळी 8ला गाडी आहे. अरे गाडी 8ला आहे, आता काय करावं महाराज. खिशात 10-20 हजार रुपये खिशामध्ये असतात. परत उचलते, समोरच जाते. पर्याय सांगतो एक माणूस तिला, अगं एक काम कर, बाजूलाच प्रायव्हेट गाड्या भेटतात, 10-20 हजार काय भाडं घेईल ते घेतील, पण जा. महाराज रोडवरती येते, बघते, अरे दादा माझी आई गेली रे, सकाळी गेली, कमीत कमी मला तिला बघायला भेटल, शेवटचं दर्शन तरी होईल रे, मला घेऊन चल ना. अहो 10,000 लागतील. अहो लागू द्या, 10 काय, हे 20 घ्या महाराज, 20 घ्या, 10 घ्या म्हणते, निघून जाते. पण शेवटची आई भेटते का बघायला? नाही ना भेटत महाराज. त्यावेळेस 10 काय देताय, 20 काय देताय, तुमचे 20 कामाचे नाही, 10 कामाचे नाही महाराज. आई गेलेली असते ना त्यावेळेस. त्यामुळं जोपर्यंत माय मावल्यांनो हात जोडून विनंती तुम्हाला, आपल्या आईला भेटत चला.
अरे आईचं प्रेम कुठेपर्यंत? अरे आता जरी तुम्ही तुमची आई म्हातारी असली ना, 10 रुपये तरी तुमच्या हातामध्ये टेकेल, एवढी ताकद त्या माऊलीची महाराज. एक लक्षात घ्या महाराज, कोणीतरी बहिणीसाठी हे करा महाराज. बहिणीला सुद्धा महाराज कोणी बोलत नसेल ना, आज या दिनेश महाराज उंडेचे पाटील कीर्तनामधनं एकच घेऊन जा महाराज, की बाबा आपल्या बहिणीला बोलायचा निश्चय करायचा. दिनेश महाराजांनी सांगितलं, लहान आहे मी तुमच्यापेक्षा, पण एक करा रे, ही नारदाची गादी महाराज, या गादीवर कधी फोटो बोलणार नाही महाराज. अरे ज्या माऊलीच्या पाठीमागं त्याच्या बहिणीचा आशीर्वाद होता, ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागं त्याच्या बहिणीचा आशीर्वाद होता, अरे ज्या 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 सगळ्या महापुरुषांच्या पाठीमागे एका श्रींचा हात आहे महाराज, हे लक्षात ठेवा तुम्ही महाराज. त्याशिवाय हे झालेलं नाही. ज्ञानेश्वरी लिहिली माऊलीनं, पण जनाबाईचा आशीर्वाद पाठीशी होता, मुक्ताईचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता, हे लक्षात ठेवा तुम्ही. अरे जोपर्यंत तुमच्या भावाचा बहिणीचं नातं टिकणार नाही, तोपर्यंत तुमच्या घरात प्रगती होणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. हिच्या पलीकडे जाऊन सांगू का तुम्हाला, अरे काहीच लागत नाही महाराज. अरे या रावणासारख्याचा संसार तुम्ही म्हणता, संसार संसार संसार, अरे कुठपर्यंत हा संसार करणार तुम्ही? संसार कधी पुरतं होतो का महाराज? अरे आज तुम्ही म्हणता पप्याचं लग्न होत्या, पप्याचं लग्न होतं, पण पुन्हा म्हणता ते पप्याचं पोरग शाळा जाऊ द्या. अरे कधी तुम्ही देवाचं नामस्मरण करणार आहे? अरे रावणासारख्याची इच्छा पूर्ण झाली नाही दादा. रावणानं पहिली इच्छा पूर्ण केली महाराज. रावणानं सांगितलं की मी पहिलं स्वर्गाला शिडी लावीन, समुद्राचं पाणी गोड करीन. झालं का महाराज इच्छा पूर्ण त्याची? सोन्याला सुगंध आणीन, नाही ना आणता आलं महाराज रावणाला. तुम्ही आम्ही काय असंच एक जोडपं होतं बाबा, जास्त शिकलेलं जोडपं होतं. नवीन 6-7 महिने झाले लग्न होत. विठ्ठल विठ्ठल झोपायला तुम्हाला जरा भजन असं जरा एज्युकेटेड कपल होतं, एक नवीन लग्न झाले. माता माऊली जरा लक्ष देऊन ऐका. त्याचं लग्न होऊन 6-7 महिने झाले बाबा. असे ते शहरात राहायला आले. आता जास्त शिकलं म्हणजे काय असतं ते बाकीच्या लय कमी समजते. जास्त शिकलं तेवढं होत नाही, नेमच महाराज. शिकलेलं होतं ते जास्त. ते दोघांचा असा निर्णय झाला महाराज, 1च वर्ष लागणार झालं होतं मोजून महाराज. ते असा निर्णय घेतला, बायको म्हणे मला पोरग झालं तर मला डॉक्टर करायचं, आणि पोरग काय म्हणलं की जनावरा, किंवा मला पोरग वकील करायचं. काऊन की माझ्या बापाला लफडे केलेले म्हणे गावाकडे, ह्याच्यासोबत बांध कोरे, त्याचे बांध कोरे, याच्यासोबत भांडणं कर, सगळ्या केसेस पेंडिंग पडल्यात म्हणे. मला मग पोरग वकील करायचं. बायको म्हणे नाही नाही, मग सतत दुखत राहतं, घरचा डॉक्टर असला म्हणजे बरं राहील म्हणे, मला डॉक्टर करायचं. महाराज असे भांडणं झाले, ह्या बामका बमकी द्यायची, शेजाऱ्याला सोडायला यावं लागलं, ह्या हाना हानी. एक गेला महाराज मधात, त्याला तांबे फेकून आणला फाट दिश. कसा आणला तांब्या? आता जाऊन कोणाच्या महाराज तांब्याच आणला फेकून मारला माणसं. ते म्हणजे तुमचे भांडणं तिकडे का शिकारा नाही तर बनारस शिकारा, मला काही घेणं नाही महाराज. मग त्याचे भांडणं झाले महाराज, असे भांडणं झाले की फार फारकतीवर आलं. फारकतीवर बी थांबलं नाही, कोर्टात मॅटर आलं. कुठं आलं? कोर्टात आलं महाराज. कोर्टात आल्यानंतर मग ते वकील म्हणे बाबा सांगा तुमचं काय मत आहे. काय नाही बाबा म्हणे, आम्हाला पोरगं झालं ना म्हणे. त्या बाईला विचारलं, कारण महिलाला प्रधान्य 50% आरक्षण आहे महाराज. आता सरकारच्या लाडक्या बहिणी आपलं काही चालणार नाही याच्या पुढे. मग कसं यायला अधिकार दिला तुम्ही सांगा म्हणे. आधी ह्या म्हणे हा आपल्याकडे जाता येताचे महाराज दिन काय तुम्हाला सांगतो. मग ते झालं, तिला विचारलं म्हणे सांगा तुमची काय मागणी. काही नाही म्हणे साहेब, माझं सतत दुखत राहतंय, मला आहे BP म्हणे. शेजाऱ्याने ट्रॅक्टर आणलं की माझा BP वाढवतो, शेजाऱ्याने नथ केली की माझा BP वाढवतो, तिने नेकलेस केली की मला BP वाढवतो, नाही तर कमी होतो. म्हणून मला घरचा डॉक्टर पाहिजे. बरं ठीक आहे. मग त्याला विचारलं तो काय म्हणते भाऊ, त्याला सोयीनं बोलतच नाही कोणी. तो काय म्हणते सांग. ते म्हणे काय नाही साहेब, काय म्हणे आपल्या बापाचं आपल्या शेती म्हणे 4-5 एकर, सगळ्या शेतकऱ्याला आपल्या बापानं ताप दिलेला म्हणे. याचे बांध कोरले, तिचे बांध कोरले, ह्याच्या गाड्या आडल्या, त्याच्या गाडीला असे लय केस पडले म्हणे माझ्यावरती. मग मला काय वाटतं मग पोरगं वकील हवा म्हणे, घरचा वकील असं पैसे लागणार नाही बाबा. ते म्हणे बरोबर आहे म्हणे मग तुमचं. बरं मग सगळं झालं महाराज. वकिलाला बी रेटणार नाही, हे यायचे तिथं भांडणं लागले. हे म्हणे मला वकील करायचं, ते म्हणून डॉक्टर वकील डॉक्टर वकील डॉक्टर. ते म्हणे थांबा, ऑर्डर असतं ते आपल्याला नाही वाजवायला. आता असं वाजवलं महाराज. थांबा म्हणे, सगळं झालं म्हणे, हे खरं आहे तुमचं, पण जे पोरगं होणार त्याची इच्छा विचार द्या मला काय म्हणे. ते दोघांनी विचार द्या, पोराला बोला. दोघं खाली पाहा, पोराला बोला. ते म्हणे पोरगं व्हायचं अजून. त्या पोलीसवाल्याला म्हणे बुटाडं काढणं असं तुडा म्हणे यायला. पोरगं व्हायचं त्याच्या आधीच भांडणं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल संसार काय असतं महाराज. आता तुम्ही पहा, एखाद्याला सलाप टाकला बाबा, ते वर असं शिंग काढून ठेवतो, पुढं टाकायला समाधान एक तसं.
समाधानात नाही त्याचं सलाप टाकलं त्याला अशी शिंग काढतो वर त्याच्यावर पुन्हा बदला टाकायचा मग असं आपला संसार आहे मग परमार्थ करायचा कधी तरुणपणात परमार्थ करा ना काय होतं महाराज बऱ्याचशा गावाला आम्ही जातो मग शेवटी काय होतं महाराज ते काय होतं कीर्तन संपलं की ते माळ घेऊन येते ते अशी काठी महाराज काय म्हटलं काय मला ना तुमच्यासोबत जेव वाटतं म्हणलं आता काय ते माळ आणतीन मग शेजारी विचारलं हेच माळ घालायचं म्हणतं कोण ते म्हणे महाराज चावत नाही त्याला आता चावत नाही म्हण त्याला मग अशा टायमाला करून काय परमार्थ अरे करायचं ना महाराज महाराज संसारात म्हातारपणी संसार करू म्हातारपणी संसार म्हातारपणी संसार करू बाबांसाठी एकदा जोरदार टाळा वाजवा हे पाठा फक्त यांच्याकडेच भेटणार आहे आमच्याकडे ला 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 एवढंच यांच्याकडं जुन्या चाली भेटतात माझ्या ऐकून आनंद वाटतो नाही तर आमचं काय आता ला 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 सुंदर ते धान याच्यात जुन्या चाली यांच्याकडेच महाराज काय आनंद होता महाराज जुन्या चालीमध्ये महाराज असं होतं महाराज तुम्हाला सांगू का मग अशाने आपला संसार कंप्लीट होणार आहे का महाराज आमचे ज्ञानोबर आहे महाराज एवढी जरी अवस्था बेकार झाली हो माऊलीची एवढी ज्ञानेश्वरीसारखी ज्ञानेश्वरी दिली खायला भाकरी नव्हत्या हो तरी तरी माऊलीनं सुंदर वर्णन केलं हरिपाठामध्ये अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची क्या बात काय वातावरण झालं गो काय तुमचा डीजे करतो इथं फेल आहे ना महाराज असे दोन पकवाजे असावेत असे गायक असावेत महाराज इथं बसलेल्याला नाचा वाटायला लागलं मग आपल्याकडे वेळ कमी हो नाचवणच असतं सगळ्याला हा
कारण मला 10चा टायमिंग दिलाय सगळ्यांना. तरी पण आता 10-5 मिनिटं घेतोच, कारण कसे मला बी आनंद आला त्याचा महाराज. तुम्हाला सांगतो महाराज, अशा परिस्थितीने आपला संसार कंप्लीट होत नाही महाराज. मग त्यासाठी देवाचं भजन करा, नामच करा, स्मरण करा. हे जगदूर तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. करिता भरवरी दुरावती रे, करिता भरवरी दुरावती रे, करिता भरवरी दुरावती रे, करिता एक सांगू का महाराज, टाळ्या याच्यासाठी वाजवायची की तुम्हाला थोडीफार झोप आलेली असते. तुम्ही तरी काय करणार आहे महाराज? अधिक मासाचा महिना, सोमवार हेच, मंगळवार आहेच, मंगळवारचा बुधवार आहेच, उपवास सुरूच. तुम्हाला एक सांगू का महाराज, खरा अधिकार महिलांचा आहे महाराज. अरे माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने सांगावं महाराज, तुम्हाला कुठं जायची गरज नाही हो. जी पतिव्रता रोज आपल्या पतीच्या चरणावरती नतमस्तक होते ना, तिच्या जगाचा मालक तिच्या पायावर ठेवतो महाराज, तिच्या पाया पडतो दादा. तिला कुठं जायची गरज नाही आहे. तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, पतिव्रता तिची देवावरी सत्ता आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला कधी साधं सुद्धा समजू नका महाराज. अरे ज्या अहिल्यादेवी होळकरांनी 25 वर्ष अरे पती नसताना या भारत मातेवरती राज्य केलंय, या भारतावरती राज्य केलंय महाराज. आज जे जे महादेवाचे मंदिर असतील ते फक्त राजमाता आपल्या अहिल्यादेवी होळकरामुळे महाराज. हे विसरू नका तुम्ही. तुमच्यातल्याच होत्या ना त्या श्री आई एक महाराज. उधळूनी भांडार गरजुनी मल्हार गरजुनी, उधळूनी भांडार गरजुनी मल्हार गरजुनी गरजुनी, आईला देवीच्या चौंडीला पिवळा निशाण फडकवली गा, आईला देवीच्या चौंडीला पिवळा निशाण फडकवली, आईला बाईच्या चौंडीला पिवळा निशाण फडकवली, आईला बाईच्या चौंडीला पिवळा निशाण फडकवली, आईला देवीच्या चौंडीला पिवळा निशाण फडकवली, आईला देवीच्या चौंडीला पिवळा निशाण
कीर्तनकारी माणसावर बोलून, प्रत्येक कीर्तनकारी माणसावर बोलून. जरा तुम्हाला जर सुधारायचं असेल तर महिला मंडळाला सुधारा ना. यांच्यात काय ताकद आहे महाराज? जे अन्न खातो ना प्रत्येक घरामध्ये श्री बनवते महाराज. जर त्या स्त्रीने जर रामकृष्ण हरीचा जप करून जर ते अन्न बनवलं तर मुलं सात्विक घडतील ना. अरे जसा माझा छत्रपती शिवाजीराजा पोटामध्ये असताना घडलाय, पण कसा घडलाय? आज ज्यावेळी माझा जिजाऊ मातेला गर्भ गेला महाराज, 7 महिन्याचा गर्भ पोटामध्ये जिजाऊ मातेच्या, आणि महाराज डोहाळे लागले जिजाऊ मातेला. कशाचे डोहाळे लागले? तर महाराज घोड्यावर बसावं, फेरफटका करावा, सह्याद्रीची दौड करावी महाराज, आणि टक 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 करत घोडा निघाला. अरे घोडा निघाला सह्याद्रीची फेरफटका मारण्यासाठी. अरे घोडा गेला. अरे पण वाटानं कुठंतरी स्त्रियावरती अन्याय होऊ लागला. अरे वाटानं कुठंतरी गायी कापू लागल्या. अरे कुठंतरी हिंदूच्या मुली पळून घेऊन जाऊ लागले. अरे कापू लागले ना नरधम गायी आपल्या. अरे या गाईला अरे गोमातेचं स्थान दिलंय, गोमातेचं स्मान दिलंय. अरे दुसरी गोमाता जगाची माता म्हणून ओळखल्या जाते. त्या गोमातेला कापू लागले रे गणिम महाराज. अशा वेळी धावत गेलेला घोडा टक 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 करत परत महालामध्ये आला. अरे आई शिवाई जवळ गेला. जशी तुमची लक्ष्मी माता आहे तसं आई शिवाई जवळ आला. अरे जिजाऊ मातेने एकच प्रार्थना केली, अरे पुत्र दे असा महाराज. आणि नाथ बाबा सांगतात, दार उघड बया दार उघड, दार उघड बया दार उघड, दार उघड बया दार उघड. शिवाई मातेनं दार महाराज. 19 फेब्रुवारी तो दिवस उजडला आणि छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला महाराज. दैवत छत्रपतीनं आमचं, दैवत छत्रपती, शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपतीनं आमचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं, दैवत छत्रपती. असा हा छत्रपती शिवाजीराजा तुमच्या उदरातनं जन्माला आला महाराज. याच्या पलीकडे जाऊन सांगू का महाराज, या कलियुगामध्ये अरे जे 500-550 वर्षाचा विषय होता महाराज, प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचा महाराज. अरे आजही तो अवतार मी नाव घेणार नाही कोणाचं महाराज, पण तो अवतार आपल्या भारतामध्ये झालाय. आणि 22 जानेवारीला महाराज प्रभू रामचंद्र अरे त्या सेडमधून आपल्या मंदिरामध्ये आले महाराज. त्यासाठी म्हणावं वाटतं महाराज, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अमरपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. श्री राम बन गया है मंदिर, प्यारा है,
तलवारी घेऊन पळायचं काम पडलं का बाबा महाराज? नाही ना पडलं महाराज. अरे ही जात काय साधी सुधी नाही. माझे गुरुवारी नेहमी सांगायचे, सिंहाच्या त्या जबड्यामधून एक घालून हात मोजती दात, सिंहाच्या त्या जबड्यामधून एक घालून हात मोजती दात, ही जात मराठाची, ही जात मराठाची, ही जात मराठाची, ही जात मराठाची. असा इतिहास पुढे नाही घडला असा हा आपला धर्म टिकवण्यासाठी संभाजीराजे अरे स्वतःहून मरणाला समोर गेले, पण हिंदू धर्म सोडला नाही महाराज. माझ्या छत्रपती संभाजीराजानं महाराज अरे काय बंद पडलं होतं उदयनचं. अरे जर एक वेळेस जर धर्म सोडला असता तर आयुष्यामध्ये जगले असते माझे छत्रपती संभाजीराजे. अरे पण आज तुम्ही आम्ही मंडपात बसलोय, आज माझ्या महिला मंडळाचे कुंकू लावतात ते माझ्या छत्रपती संभाजीराजांमुळे महाराज. कीर्तनात का सांगावं तर पहिली दिंडीच देणारा माझा छत्रपती संभाजीराजा आहे. अरे ज्या दिंडीला संरक्षण दिलं ते माझ्या छत्रपती संभाजीराजानं. अरे कोण्या जातीपुरतं वाटून घेऊ नका माझ्या छत्रपती शिवाजीराजांना, संभाजीराजांना. अरे 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती शिवाजीराजा होता. अरे वारकरी संप्रदायाला धरून चालणारा माझा छत्रपती संभाजीराजा होता. कोण्या एकट्या मराठ्यांचा छत्रपती नव्हता. हा गैरसमज डोक्यातून काढा महाराज. 18 पगड जातीचा माझा छत्रपती शिवाजीराजा होता आणि हा संप्रदाय सुद्धा 18 पगड जातीचा आहे महाराज. हा कोण्या एकट्याचा नाही महाराज. इथे कोणीही महाराज सकळांची येते काही अधिकार महाराज. यारे यारे लहान थोर याच्या भलती नारी नार, करवावी विचार, नलागे कित्ता धर्म टिकवायचा असेल तर त्यासाठी महाराज घरातल्या महिलेनं सुधारलं पाहिजे. अरे पाप्याचा बापाचा जीव गेला हो, पाप्याला सांभाळून सांभाळून. पाप्याच्या बापाचं काय गुण आहे? ते आपलं घेतो खोरं नाही गदा वावरात. अरे पाप्याची माय घरात आहे ना महाराज. ते दर्शक पाप्याला हाणा लागली नाका ना एकच जण आपल्याला कुठं दोन. अरे हाणू द्या ना. हे बांबू कवा वाळत असते मध्ये बांबू कवा वागतो महाराज. जोपर्यंत वळलाय का तोपर्यंतच बांबू वाकत असतो. एकदा वाळला का तो मोडतो पण वाकत नाही. त्यामुळे आपली मुलगी असेल मुलगा असेल त्याला कवा वाकवा जेव्हा ते वयात तेव्हाच वाकवा. ते वाकवू शकत नाही महाराज, हे लक्षात ठेवा. आणि हे करण्यासाठी महाराज आपल्याला काय करायचंय? आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांनी शपथ दिली महाराज. त्या शपथेला खरी ठरवायचं आणि संप्रदायाला धरून आपला प्रपंच करायचा महाराज. हेच जगद्गुरु तुकोबा. तुका
शेवटी जाता जाता सगळ्यांचे आभार मानतो. एखादा शब्द जर चुकून कोणाला जर लागला असेल तर माझा मला